मंडळी नमस्कार. निसर्ग संवर्धनाचं ध्येय केवळ सरकारी धोरणांमध्ये न ठेवता ते लोकांच्या मनात रुजवणारे आणि ज्यांचं नाव 2 नवीन शोधलेल्या प्रजातींना देण्यात आलं असे महाराष्ट्राच्या सर्वोच्च अशा प्रधान मुख्य वन संरक्षक पदावरून निवृत्त झालेले श्री सुनील लिमे सरांच्या मुलाखतीच्या दुसऱ्या भागात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आपणही या मुलाखती पाहत आहात, शेअर करत आहात, म्हणजे आपणही संवेदनशील देशप्रेमी आणि निसर्गप्रेमी आहात. आणि त्यासाठीच लिमे सरांचे या भागातील अनुभव आणि मार्गदर्शन हे आपल्या सर्वांसाठी आहे. संपूर्ण मुलाखत आवर्जून पहा आणि कमेंटमध्ये आपली मतही मांडा. आदिवासी भागामध्ये वन संवर्धनाबरोबर तिथले जे मूलभूत प्रश्न आहेत, म्हणजे स्त्रियांचं आरोग्य असेल, मुलांचं प्राथमिक शिक्षण असेल, तर त्याच्यावर पण आपण खूप छान काम केलेलं आहे. वाघात आणि बिबळ्यात हा फरक आहे. वाघ कुत्र खायला कधीच येणार नाही. बिबळ्या हा असा प्राणी आहे, तो इल्युसिव्ह आहे, ऑपॉर्च्युनिस्टिक आहे. बरेचसे माणसाचे मिळते जे गुण आहेत, जे स्वस्तात, जे इझी, जे कष्ट न करता मिळतो, तो खायला बघतो. आणि त्याला खायला जे पाहिजे असतं तो माणूस अजिबात नसतो. त्याला खायला जे पाहिजे असतात ते कुत्र्यांसारखे, डुकरांसारखे प्राणी बघा सगळे जागेवर थांबले असते आणि त्या बिबळ्याला जायला जागा करून दिली असती. तुम्ही त्या चित्रात बेल असेल, तो बिबळ्या कसा पळत होता, तो जीव जागा शोधत होता. तो कधीतरी गंमत मेळघाटमध्ये गेलं, आदिवासीने 4 जुने कपडे दिले, त्यातलं आपलं कर्तव्य संपत नाही. मुलींना सॅनिटरी नॅपकिन कसं वापरणं, ते चांगले तयार कसं करणं, कारण ते जाऊन आणणार कुठं, पैसे एवढे नसायचे. हायजीन म्हणजे काय असतं, स्वच्छता कशी ठेवावी, या सगळ्या गोष्टी सुरू केल्या. आता तुम्ही इतकं छान सांगायला लागला, खूप लोकांना पटेल आहे, परंतु मॅक्झिमम आता जसं परवाच 2-3 दिवसांपूर्वी एक व्हिडिओ व्हायरल झाला होता की एक बिबट्याला कोणीतरी काठीनं मारते, तर खाली कमेंट्स असे होते की खरंच मारायला पाहिजे, नाहीतर त्याने एखाद्या लहान मुलावरती जर हल्ला केला असता तर ते वाईट झालं असतं. परंतु तुम्ही आता इतकं छान सांगताय, लोकांना काही पटेल, परंतु कमेंटमध्ये वाचताना असं वाटतंय की लोकांना असं वाटतं की नाही, तो आलाय ना आदिवासामध्ये आपल्या, तर त्याला मारायलाच पाहिजे. म्हणूनच लोकांना माझी ही विनंती आहे, आधी हे समजून घ्या, बिबळ्या किंवा कुठलाही प्राणी जेव्हा मनुष्य वस्तीकडे येतो तेव्हा तो त्याला खायला मिळेल ह्या दृष्टीनेच येतो. आणि त्याला खायला जे पाहिजे असतं तो माणूस अजिबात नसतो. त्याला खायला जे पाहिजे असतात ते कुत्र्यांसारखे, डुकरांसारखे प्राणी बघा. वाघात आणि बिबळ्यात हा फरक आहे. वाघ कुत्र खायला कधीच येणार नाही. बिबळ्या हा असा प्राणी आहे, तो इल्युसिव्ह आहे, ऑपॉर्च्युनिस्टिक आहे. बरेचसे माणसाचे मिळते जे गुण आहेत, जे स्वस्तात, जे इझी, जे कष्ट न करता मिळतो, तो खायला बघतो. आणि ही संधी आपण त्याला देतो. आता त्या बिबळ्याच्या मागं इतकी माणसं लागली, काठ्या घेऊन लागली, कुणी मारहाण केली. एक थोडस जरी आपण काम केलं असतं की सगळे जागेवर थांबले असते आणि त्या बिबळ्याला जायला जागा करून दिली असती. तुम्ही त्या चित्रात बेल असेल, तो बिबळ्या कसा पळत होता, तो जीव जागा शोधत होता तो. आणि मला एक कळत नाही, आपला माणसा गुणधर्म आहे, एखादा गरीब माणूस, लाचार माणूस विरोध निर्णय की सगळेच त्याला मारायला सुटून पडतात. हात जर मोठे 7-8 जर बिबळे आले असते तर काय केलं असतं, सैरावर धावत सुटलो असतो आपण. तर हे असं कधी कुणी करू नका आणि हे नक्की लक्षात ठेवा तुम्ही. लिमे सरांचं सांगणं यासाठी आहे कारण बायोडायव्हर्सिटीच्या गोष्टीबद्दल, आपण जैवविविधतेबद्दल बोलतोय की आपल्या आजूबाजूची चांगली परिस्थिती ठेवायची असेल, निसर्ग फार छान ठेवायचा असेल, आपल्या पुढल्या पिढीला, आपल्या मुलाबाळांना छान जग द्यायचं असेल, छान पर्यावरण द्यायचं असेल, तर हे सगळं जतन करणं गरजेचं आहे. ही हानिकारक आहे म्हणून ते संपवायला पाहिजे किंवा ते आपल्यासाठी त्रासदायक आहे म्हणून ते वाईट संपवायला पाहिजे, असं जर करायला गेलो तर ते खूप वाईट गोष्ट आहे. आणि मला अजून एक शब्द आठवतोय की आपल्या शिवाजी विद्यापीठात एक SR यादव सर म्हणून आहेत की गुरुजी माझे, मी एकदा असंच त्यांच्याबरोबर होतं आणि एक जण पान दाखवत होतं त्यांना की हे पान आपल्या कुठल्या युजसाठी, तर त्यावेळी एक शब्द तरी वापरला होता की आपण माणूस किती वाईट आहे की प्रत्येक गोष्ट माझ्या युजसाठी कशी आहे निसर्गाची हे बघ, आपण निसर्गाच्या युजसाठी कुठं आहे कधी बघणार आपण. आपल्याला कळलेलं आहे की आपण निसर्गाच्या काही कामाचे नाही. हा, अगदी नाही. तर सर ते काम फार मोठं आपलं आहे, म्हणजे महाराष्ट्रातच नाही तर भारतभर एवढं मोठं काम आहे. राधानगरीतलं तुमच्या एका कामाचा एक उल्लेख सर्वांच्या पर्यंत पोहोचा म्हणून मी प्रश्न घेतो की आपण तिकडल्या उत्खननावरती, म्हणजे त्याच भागातलं मी आहे की जिथं जंगल तोड होऊन मी बघितलं माझ्या डोळ्यानं ते, आणि त्याबद्दल तुम्ही एक काम केलं, तर तो इन्सिडन्स काय होता? तो इन्सिडेंट असा होता की राधानगरीच्या आपलं जे अभयारण्य घोषित झालेलं आहे त्याच्यामध्ये एक प्लॅटू आहे, पठार, त्याचं नाव इदरगंज. आणि त्या तिथं दुर्दैवाने आपल्याकडे काय झालंय की जिथे इथे जंगलांचे प्रदेश आहेत त्या सगळीकडे खनिज, मिनरल्स काही ना काही प्रमाणात असतातच. आणि आता आपल्याला ठरवायचं ना की आपल्याला आता सध्याच्या घटकेला जंगल महत्वाचं आहे का या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. आणि तो कधी काळी तो जो सगळा भाग होता तो त्यावेळेच्या शहाणपणानुसार अल्युमिनियम काढण्यासाठी, म्हणजे बॉक्साईट काढण्यासाठी हा आपण एका कंपनीला दिला होता. आणि त्या कंपनीचं असं चाललं होतं की नाही आम्हाला इथनच बॉक्साईट काढायचंय. आणि आमचा विरोध हा होता की तुम्हाला त्यावेळी जरी हे कधी दिलेलं असेल तरी आता ही सगळी सँच्युरी आहे, सँच्युरीमध्ये कुठलंही उत्खनन करता येत नाही, ते अजिबात करायचं नाही. त्यामुळे कंपनीचे अधिकारी सुद्धा वेगवेगळ्या लोकांना घेऊन
शासनापर्यंत जाऊन असे हेलबँड म्हणजे पेटलेले होते की नाही आम्ही काढणार इथनं. आणि मी सुद्धा एक वनाधिकारी म्हणून असाच पेटलेला होतो की काही झालं तर तुम्हाला इथलं उत्खनन मी करू देणार. कारण ती जंगलाच्या हानी डोळ्याने दिसत. जंगलाच्या हातीत आहे. दुसरं काय लोकांना कळायचं ते उडं बोडकं पठार आहे इथे काहीच नाहीये नुसतं दगड दिसतो पण असं नव्हतं ना. तिथली जी जैवविविधता जर तुम्ही बघितली जसं तुम्ही आता एस.आर. यादव सरांचं नाव घेतलं. एस.आर. यादवकर आणि मधुकर बाचुलकर हे दोघं चांगले बॉटनिस्ट यांनी किती त्या जागेवर काम केलेलं आहे. ह्या सगळ्या आमच्या त्या लढ्यामध्ये मधुकर बाचुलकर माझ्याबरोबर होते, जय सामंत होते, कोल्हापूरली असंख्य एनजीओ आमच्या बरोबर होती, फॉरेस्टच्या बरोबर होती. इथे उत्खनन होता कामा नये आणि त्याच्यासाठी कुठल्या कंपनीचा विरोध म्हणून नाही. ही आमच्या कोल्हापूरची जैवविविधता आहे ती वाचवली गेली पाहिजे. पावसाळ्यामध्ये जेव्हा प्रचंड पाऊस पडत असतो जंगलामध्ये झाडांच्या मध्ये गव्यांना तिथं असताना त्रास होतो चिलटांचा इतर प्राण्यांचा तर हे सगळे गवे त्या पठारावर येऊन बसलेले असतात. गव्यांना बसण्याचं आराम करण्याचं आपण रुस्टिंग म्हणतो पक्ष्यांच्या आधी असतं तर सगळे स्थान आहेत. त्यामुळे हे उघडे बोडके पठार जे आहे त्याच्यावर खूप जैवविविधता आहे निसर्गाने ते राखलेलं आहे. निसर्गाला ते झाडं नसती का मोठी मोठी काढता आली नाही काढली ना निसर्गाने कधी काढली त्यानं स्लोपवर झाडं काढली बोडका जागा तशीच ठेवली. मग निव्वळ हे उघडं बोडकं आहे म्हणून आम्ही इथनं अॅल्युमिनियम काढतो. बरं आज आपल्या देशात अशी परिस्थिती नाहीये ना की आज इथनं जर अॅल्युमिनियम नाही काढलं तर आपला देश चालणार नाही. तुम्ही अॅल्युमिनियम काढू शकता तिथे काढायला हरकत नाही पण इथंच काढणं हे बरोबर नव्हतं म्हणून त्याला विरोध केला. त्यासाठी मुंबई उच्च न्यायालय आमच्या मदतीला आलं आणि नंतर ते कायमचं तिथलं जे आहे उत्खनन खरंच आज मला ते एवढंच सांगेन यासाठी कोल्हापूरची सगळे निसर्गप्रेमी लोक आहेत त्यांनी एवढी प्रचंड मदत केली अगदी मला कोणाकडे जायला पण लागलं. लोकांनी पुढून मदत केली. राधानगरी जुनी जाणती शाणीच होती जी माणसं होती त्यांनी सगळ्यांनी मदत केली. काहींनी प्रत्यक्ष मदत केली काहींनी अप्रत्यक्ष मदत केली पण सगळ्यांना कळलं होतं की हा सगळा भाग वाचवणं आपल्यासाठी महत्त्वाचं. तर आपण मगाशी मेळघाटच्या आदिवासी भागामध्ये काम केलं तर त्याच्यामध्ये पण तुम्ही आदिवासी भागामध्ये वन संवर्धनाबरोबर तिथले जे मूलभूत प्रश्न आहेत म्हणजे स्त्रियांचं आरोग्य असेल मुलांचं प्राथमिक शिक्षण असेल तर त्याच्यावर पण आपण खूप छान काम केलेलं तर थोडीच त्याच्याबद्दल माहिती द्या कारण हा विषय खूप वेगळा आहे. बरोबर आहे. काय होतं मी वनाधिकारी म्हणून काम करत होतो आणि त्यावेळेस मला एक संधी अशी आली की मी ऍडिशनल ट्रायबल कमिशनर म्हणजे अपर आयुक्त आदिवासी विकास हा एक आहे महाराष्ट्रामध्ये जो आदिवासी विभाग काम करतो. आज महाराष्ट्रामध्ये आपल्याकडे जी संख्या आहे ती 7 ते 8% आदिवासींची संख्या आहे. विदर्भामध्ये मेळघाटमध्ये यवतमाळमध्ये म्हणजे विदर्भाचा जो एक भाग आहे तो अमरावती रेव्हेन्यू डिव्हिजन मध्ये येतो तिथे खूप आदिवासी आहेत. त्यातले यवतमाळ मधले कोलाम कोरकू हे महत्वाचे आदिवासी आहेत. त्यासाठी काम करण्यासाठी एक वेलफेअर विभाग आपला काम करतो तो आदिवासी विकास विभाग. मी जेव्हा तिथे गेलो तेव्हा माझ्यासोबत 2 महत्वाचे प्रश्न होते की आम्ही खूप आदिवासी आश्रमशाळा चालवायचो आणि त्या आश्रमशाळेची मुलं जी पहिलीपासून ते 12वी पर्यंत आणि मुलं जी महत्वाची तिथली यायची ती 2 वेळेचं जेवण मिळते. अभ्यास करणं या गोष्टी नंतर आहे कारण का मला एक चांगलं कळतं तुमचं जर पोट भरलेलं असेल ना तर तुम्ही अभ्यास करू शकता. रिकाम्या पोटी पाणी पिऊन इलेक्ट्रिकच्या खांबाखाली बसून तात्विक विचार माणूस हुशार होणारी माणसं वेगळी असतात पण नॉर्मल माणसाला हे शक्य नाही. मग तिथे मी असं ठरवलं की आपण किमान शाळा तरी सुधरवू. मग शाळेमध्ये मी तिथं असं सुरू केलं होतं की कुठल्याही परिस्थितीमध्ये 1ली ते 4थीची मुलं सकाळी वर्गात आली की पहिला 1 तासभर कुठलाही अभ्यास करणार. त्यांच्या वर्ग शिक्षिकेचं हे काम राहील की त्या मुलांना जे आपण सोयीसुविधा दिलेल्या आहेत जसं त्या डोक्याला तेल लावलंय का डोळ्यामध्ये घाण नाही ना डोळे धुतलेले आहेत ना अंगाला कुठं खरूच झालेली नाही ना त्यांना काही त्रास नाही ना. बघा तुम्हाला लक्षात येईल लहानपणी आम्ही हाफ पॅन्टचं बटन तुटलं की ते करदोट्यामध्ये पॅन्ट घुटाळायचं ते मी तसं कधी होऊ दिलं नाही. मग ती बटणं लावायची कोणी तर मी शिक्षकांना सांगितलं होतं तुम्ही मुलं म्हणून समजून करा मुलांना बटणं लावायला शिकवा. हे झाल्यानंतर मग मुलांचा अभ्यास आणि मुलांचं जे जेवण असेल ते पोटभर असेल तिथले शिक्षक जे असतील ते मुलांच्या बरोबरच जेवतील. त्यांना जर शिक्षक जेवत नसतील तर मुलांच्या जेवणाकडे लक्ष देणार कोण. आणि 400 मुलांचं जेव्हा जेवण बनतं तर त्यात 10-20 माणसं आरामशीर खाऊ शकतात. आपल्याकडचं कल्चर बघा ना उद्या तुम्ही 4 लोकांचा संसार आणि अचानक पाहुणा आला तुम्ही म्हणता ना जेवा आमच्याकडे असं नाही म्हणत की तुमच्याकडे आम्हाला वेगळं जेवण बनवायचं. 4 लोकांच्या 5वा जेवण आपला सगळ्यांचा गुणधर्मच आहे आपलं कल्चर आहे ते एक मी तिथं सुरू केलं. मग लक्षात आलं की तिथल्या ज्या मुली आहेत ज्या 7वी 8वी 9वी ज्या मेन्स्ट्रुएशन त्यांचं सुरू झालेलं आहे त्यांच्याकडे कोण लक्ष देणार नाही. त्यांचे छोटे मोठे प्रॉब्लेम कोण विचारत नाही कारण का या मुलींना जायचं असेल तर जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात जाणार. तिथे जर स्त्री कर्मचारी स्त्री डॉक्टर असतील तर त्या जाणार काय बोलणार काय. मग मला खूप झालंय माझा एक मामा आहे डॉक्टर अनंत फडके म्हणून
पुण्याला असतात ते लोकविज्ञान संघटनेचं काम करतात. त्यांनी मला 1-2 चांगली लोक गाठली. त्यातले एक मला चांगले म्हणजे डॉक्टर, त्यांचं नाव डॉक्टर मोहन देशपांडे. ते म्हणाले की लिमा, आपण तुमच्या शाळेमध्ये आपण प्रोजेक्ट करू ना. मी तिथे येतो, विद्यार्थ्यांशी बोलतो, मुलींशी बोलतो. मुलींशी बोलायला आपल्याला स्त्रीच लागेल कोणतरी, त्यामुळे पुरुषांशी बोलणार. मग आपण काय करू, तर गावात लग्न होऊन झालेल्या आदिवासी मुली ज्या आल्या असतील, म्हणजेच काय, ज्याला आपण काय म्हणतो, त्या गावात राहणारी, बरोबर आहे, बाहेरवाशी, की जी आता त्या गावाची झाली, तिनं माहेर तिथं सोडलं, आता हे सासरच माहेर आहे, तिथे आता गावातच राहणार, अशा मुलींना, अशा स्त्रियांना आपण ट्रेनिंग देऊ. आणि ओव्हर द काउंटर जी औषध असतात, जसं पोटदुखी आहे, तुम्हाला सायक्लोपाम घ्या, डोकंदुखी आहे, डिस्पिरिन घ्या, ताप येतोय, क्रोसिन घ्या, या छोट्या ज्या गोष्टी आहेत, ज्या छोट्या त्यांनी देऊ शकतो, ओव्हर द काउंटर मिळणारी जी औषध ती, आणि सगळी जेनेरिक औषधं. आजकाल तुम्ही जेनेरिकचं नाव ऐकताय, की आम्ही जी गोष्ट केली होती ती 2005 ला केलेली होती. आपण जेनेरिक औषधं इंदोरवरनं बोलू आणि ते देऊ. आणि काय काम करायचं, ह्या ज्या मुलींना आपण ट्रेनिंग देऊ, त्या फक्त आठवड्यात 2 दिवस शाळेत येतील दुपारच्या वेळेला. दुपारी वेळेला आपली जेवण मिळाले की थोडा स्त्रियांना वेळ मिळतो. दुपारी 2 त्याच्या त्या शाळेत येतील, मुलींशी बोलतील, त्यांच्या अडचणी समजून घेतील, त्या हेडमास्टरांना समजावून सांगतील. असं आम्ही प्रोजेक्ट सुरू करून त्याला नाव दिलं बेअरफूट डॉक्टर. त्याने झालं काय, की गावातल्या मुलींना ज्यांना शिकवलं त्यांना लोक डॉक्टर म्हणायला लागले. त्या मुली खुश झाल्या. त्यांना ते स्टार्टेड टेकिंग प्राईड की सर मला आमच्या घरीचा डॉक्टर म्हणतात म्हणून. बरं, आम्ही काय त्यांना इंजेक्शनवर द्या सांगत नव्हतो. बाप, मुलीला अडचण समजून घ्या, तात्पुरतं फर्स्ट एड करा, आणि मग गरज वाटली तिला प्रायमरी हेल्थ सेंटरला घेऊन जा. मुलींना सॅनिटरी नॅपकिन कसं वापरणं, ते चांगले तयार कसं करणं, कारण ते जाऊन आणणार कुठं, पैसे एवढे नसायचे. हायजीन म्हणजे काय असतं, स्वच्छता कशी ठेवावी, या सगळ्या गोष्टी सुरू केल्या. मला गमतीने आमचे मंत्री त्याविषयी म्हणाले, लिमय तू फार सुधरू नको या ना, तू जाशील आणि परत पहिलं आहे तसं होईल. म्हणलं नाही सर, आम्ही हा प्रयत्न करतोय की यांच्या लक्ष गावातली माणसं ठेवतील, आणि गावातल्या लोकांचीच मुलं ज्या शाळेत जातात, आणि नंतर खरंच असं ज्या मुलांना पोटभर सगळं खायला मिळालं, मुलांच्या चेहऱ्यावर एक तेज आहे. तुम्हाला एक सांगायला गंमत आवडेल, ऍक्च्युली गंमत म्हणतोय पण एक माझ्या फार तो इमोशनल प्रसंग आहे. मी जेव्हा MSc करत होतो तेव्हा मी स्वतः एका हॉटेलमध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून नोकरी करत होतो, आणि मी संध्याकाळी 6 ते 12 मी नोकरी करायचो. 12 वाजता डेक्कन जिमखान्यावरनं सायकलनं मी युनिव्हर्सिटीला जायचो. त्यावेळी तो गणेश खिंड म्हणून जो रोड होता ती पूर्णपणे खिंड होती, कुणी नाही काय नाही. आता तर माझी हॉटेल असते, काही नव्हतं त्यावेळी. ही गोष्ट आहे 83-84ची. सायकल न्यायला की रात्री 1ला झोपायचो, सकाळी कॉलेज करून परत संध्याकाळी 6ला ड्युटीला यायचो. आणि एक दिवशी ते आपल्या एक प्रख्यात अशा सिनेमा निर्मात्या आल्या होत्या, आणि त्यांनी शूटिंग सगळं झालं, गप्पा झालं, त्या सगळ्यांना टिप म्हणून पैसे देऊन गेल्या. आणि ते 20 रुपये मला टिपचे जेव्हा मिळाले तेव्हा पहिल्यांदा भयंकर वाईट वाटलं की आपल्याला बनायचे काय, आज आपल्याला टीप घ्यायची वेळ आली. आणि वाईट वाटलं, म्हणजे मी ते दुसऱ्याला नोट देणार होतं, पण त्याची तर माझी एक कलिग मुलगी होती. ती म्हणे, अरे तुला सुनील यात वाईट का वाटतंय, टीप जी तुला दिलेली आहे ती तू अपमान समजू नको ना, तुझ्या कामावर खुश होऊन दिलेली आहे, आणि आपण कामावर खुश होऊन शाबासकी देतो. श्रीमंत माणसं पैसे देतात म्हणून ती मी नोट घेतली, खिशात ठेवली माझ्या. पण ती नोट वापरायचं कधी मला डेअरिंग झालं. ही गोष्ट कधीची आहे 1983 ची गोष्ट आहे. 84ला मी पहिल्यांदा चंद्रपूरला ट्रेनिंगला गेलेलो होतो, आणि ती माझ्या तशीच मी खिशात ठेवली होती. आणि आता मी तुम्हाला हा जो प्रसंग सांगतो 2006चा आहे. मी शाळेतल्या विद्यार्थ्यांशी बोलायला लागलो, शिकायला लागलो. मग मी त्यांना विचारतो तुम्हाला काय व्हायचंय. मग कोणी माझं डॉक्टर व्हायचंय, कोणी इंजिनियर व्हायचंय, कोणी IAS व्हायचंय. एक मात्र मला ब्राईट मुलगा असा म्हणाला की सर मी मोठं झालो की मी शिक्षक होईल. म्हणजे मग काय करणार, अमरावतीला अजून शिकवणार का. नाही म्हणे सर, मी आदिवासी पोरांना शिकवतो, मला ह्या मुलांना चांगलं करायचं. त्यावेळी मी 1983 साली मिळालेली 20 रुपयाची मोठी, तुम्हाला लक्षात बघा, केशरी रंगाची आपल्याला एक मोठी अशी 20ची नोट असायची, आता बदलल्या त्या नोटा, ती मी पाकिट बंद काढली. म्हणजे 16 आणि 6 22 वर्ष जी मी नोट सांभाळली होती मी त्या मुलाच्या हातात दिली. म्हटलं अरे ही नोट कुणाला द्यावी हे मला कळत नव्हतं. कधी वाटलं होतं मारुतीचा मी भक्त आहे, मारुतीच्या देवळात नेऊन सोडावी, तिथं टाकावी. पण म्हटलं नाही भाऊ, कोण डिझर्विंग मिळतं. म्हटलं तू आज डिझर्विंग माणूस आहे, तू खरंच ज्यावेळी तिथं बनून शिक्षक येशील त्यावेळी तुला फार कौतुक वाटेल, आणि 20 पैसे नोट ठेव. त्या मुलांना पण ती नोट बघितली तर तरी खरी नोट आहे, 20 पैसे नोट बदलली होती. मग मी त्याला हे जेव्हा सांगितलं तेव्हा त्यांनी नोट त्याच्या खिशात ठेवली. दुर्दैव मला पुढे तो मुलगा भेटला नाही, काय होतं माहित नाही.
माझी खात्री आहे तो नक्कीच शिक्षक म्हणून काम करत असेल. पण सर आदिवासी भागात तुम्ही जे आता सांगितलं तुम्ही जे एवढं सुधारणा तिथे करायचा प्रयत्न केला पण आहे म्हणजे तुमचं आहे जे काम सुरू सुधारणा आहे बरीच होती. आदिवासी असलेला आता खूप फरक पडलेला आहे. अधिकारी कर्मचारी प्रयत्न करतात, म्हणजे हे एक समाधान आहे पण सर आहे समाधान. पण आदिवासी भागासाठी एखादी गोष्ट एकदा करून चालत नाही. चालत. वारंवार करणं. वारंवार. त्या आता तुम्ही बघा बेळगावमध्ये तुम्ही माल न्यूट्रिशन बघता आहात, तिथे खूप चांगले काम करणारे आपले डॉक्टर आशिष सातव, त्यांची बायको, त्यांचा मुलगा तिथे शाळेत शिकला. कोल्हे दाम्पत्य करेक्ट. कोल्हे दाम्पत्य कोल्हे यांच्या ती लोक आहेत ना त्यांना आपल्या सगळ्यांची मदत आहे. म्हणजे तुम्ही हो. सुद्धा तिथं जाणं, लोकांशी खरंच. बोलणं आणि खरंच आहे. जनतेपर्यंत आणणं आणणं की कधीतरी गंमत म्हणून मेळघाटमध्ये गेलं, आदिवासीने 4 जुने कपडे दिले, त्यातलं आपलं कर्तव्य संपत नाही. नाही साहजिक. बरोबर आहे. आपण खात्या पित्या जी प्रिव्हिलेज लोक आहोत त्यांनी आपण लोकांसाठी करायला नाही आता सगळ्यात महत्त्वाचं सर लिमेश सर मला एक सांगायला आवडेल की चाटे मॅडम आणि आम्ही आमचं काम वेगळं आहे आणि परंतु त्यासोबत लोकांच्या मध्ये देशप्रेम वाढावं आणि देशाबद्दलच्या काही वेगळ्या गोष्टी कळाव्यात यासाठी वेगवेगळ्या आर्मीच्या लोकांच्या मुलाखती आम्ही घेत असतो आणि यातनं लोकांच्या आर्मी म्हटलं की देशप्रेम हे सगळ्यांना माहिती आहे राज्यवरलं देशप्रेम परंतु खूप आर्मी ऑफिसर्सने आम्हाला सांगितलं की फक्त देशसेवा करण्यासाठी आर्मीमध्येच यावं असं काही नाहीये तर वेगवेगळी क्षेत्र आहेत की ज्याच्यातून आपण देशासाठी या देशभराच्या भूमीसाठी काहीतरी करू शकतो तर त्यातलंच एक हे एक क्षेत्र दिसतंय की सरांनी जे सांगितलं आता पण मला वाटतं हा आणि फार मोठं काम म्हणजे देशाप्रतीचं जशी संवेदनशीलता असायला म्हणजे प्रत्येक जागरूक नागरिकांमध्ये तर तसे सरांनी दाखवले की आपलं काम आहे ते केलंच पण त्याबरोबर त्यांनी तिथल्या आदिवासींसाठी असेल तिथल्या लहान मुलांसाठी मुलींसाठी त्यांच्या आरोग्यासाठी जे काम करणं असतंय जसं सरांनी सांगितलं की आपण फिरायला गेल्यानंतर जुनी कपडे देऊन आल्यानंतर आपण आपलं काम केलं कर्तव्य संपवलं असं म्हणून जे शांत किंवा बसतो तू म्हटलं तसं राधानगरीचं उत्खनन असू दे आणि मी सरांचं वाचलं की सरांनी खूप ठिकाणी अतिक्रमण होत होतं जंगलवर काढलं. ते सुद्धा खूप रोखलेलं आहे सरांनी त्यामुळे हे प्रत्येकाची जबाबदारी आहे सगळी म्हणतात की सिस्टीम कधी बदलणार सिस्टीम बदलायला पाहिजे हे जरा नियम बदलायला पाहिजे तर ती जो सुरुवात आपल्यापासूनच केली आणि ही करणं फार सोपी गोष्ट आहे जसं सरांनी केलं सरांच्याकडे बघितल्यानंतर पर्सनॅलिटी बघितल्यानंतरच कळेल की सुखी माणसाचा सदरा जसा आपण म्हणतो किंवा शोधतो तसं यांच्याकडे बघितल्यानंतर आल्यापासूनच तो उत्साह आहे आणि कायमच. आपण एक शेवटचा प्रश्न विचारू सरांना येस की सर इतकं आपण इतके वेळ झाला चर्चा करत आहोत की संवर्धन कसं करायला पाहिजे आणि मानव आणि बिबट्याच्या संघर्षासाठी तुम्ही धडपडत आहात पण आमच्या युवा पिढीला म्हणजे आमचा जो चॅनेल आहे आमच्या दोघांचा त्याच्यामध्ये शौर्यगाथामध्ये आमचा हा उद्देश असतो की युवा पिढीला काय संदेश द्याल पण मी आज तुम्हाला असं सांगते की विनंती करते की युवा पिढी बरोबर समाजाला तुम्ही काय संदेश द्याल की जंगल संवर्धन कसं करा बिबट्या म्हणा किंवा कुठलेही प्राणी असतील त्यांच्याकडे एक संवेदनशील नजरेने कसं बघाल आणि त्यांचा जो मानव बिबट्या किंवा प्राण्यांचा जो लढा आहे तो कशा रीतीने तुम्ही हाताळा हा आमच्या सगळ्या समाजाला हा तुम्ही संदेश द्या. निलिमा आणि सदा खरंच महत्वाचं विचारलंय तुम्ही आणि मी सगळ्यांना एवढं अगदी प्रामाणिकपणाने सांगेन मी राहणारा कोल्हापूरचा आहे कोल्हापूरच्या मातीत वाढलेलो आहे एक लक्षात ठेवा की आपण माणूस म्हणून जन्माला आलोय तर काहीतरी आपल्याला चांगलं करणं गरजेचं आहे हो आणि प्रत्येकालाच आर्मीत जाणं शक्य नाहीये प्रत्येकाला पोलीस होणं शक्य नाहीये तुम्ही आहे तसा एक सामान्य नागरिक म्हणून खूप चांगल्या चांगल्या गोष्टी करू शकता तसं शाळेतले शिक्षक बघा लहानपणापासून आई वडिलांच्या तर आपण सगळ्यात रिस्पेक्ट होणार आपल्या शिक्षकांना हो काहींना भीतीपोटी आपण आदर द्यायचो काहींचा खरोखर आदर करायचो शिक्षकांचं बघा आपलं किती प्राबल्य होतं बरोबर तसंच आपण प्रत्येकाला एक चांगलं माणूस बनणं फार अवघड आहे म्हणजे खरं सांगतो जगातली सगळ्यात चांगली गोष्ट चांगला माणूस बनणं आहे त्याचा प्रयत्न करा आपल्या मुलाबाळांना चांगलं बनवण्याचेच संस्कार द्या मुलाबाळांना आपल्या संस्कृतीची माहिती करून द्या बघा तुम्ही स्वतः जर चांगला माणूस बनला तर खूप छान करू शकता जसं आता बघा पोलीस बद्दल सगळ्यांना माहिती आहे रेव्हेन्यू बद्दल सगळ्यांना माहिती आहे आर्मी बद्दल माहिती आहे फॉरेस्ट बद्दल लोकांना माहित नाही काही लोकांना आमच्या डिपार्टमेंट स्पेलिंगच वाटतं की ते FORREST फॉरेस्ट असं आहे जेव्हा की तसं नाहीये RHच आहे आणि फॉरेस्टचं महत्वाचं काम आहे सगळं जंगल सांभाळ आणि आजकालच्या जगात तुम्हाला माहितीये क्लायमेट चेंज सगळ्यांना माहितीये की जंगल गरजेचं आहे कार्बन सगळं शोषून घेतो ऑक्सिजन देतो मग प्रत्येक जण झाडं लावू शकत नाही ना मग किमान जर तुमच्या गावात कोण झाडं तोडत असेल त्याला तुम्ही थांबवू शकता एक मुवमेंट बनवू शकता विरोध करू शकता पेपरमध्ये लिहू शकता तुमचं चॅनल त्याला पब्लिसिटी देऊ शकतं हे सगळं लक्षात ठेवा दुसरं काय ज्यांनी पॅन्डेमिकचा अनुभव घेतलेला आहे त्यांना लक्षात ठेवा की देवाचे सगळ्यात जर नावडते कोण गोष्ट असेल तर ती आपण आहोत पॅन्डेमिक मध्ये देवाने दाखवून दिलं तुम्हाला की तुमच्या मी काय करू शकतो बरोबर आहे की प्राण्यांनाही काहीच झालं ठराविकच प्राणी होते की जे लागण होऊन गेले अदरवाईज कुठल्याही प्राण्याला त्याचा त्रास झाला नाही हे निसर्गाच्या दृष्टीने अनावश्यक असलेली सगळ्यात पहिली गोष्ट आहे ती आपण आहोत खरं तर निसर्ग टिकवायचा आपलंच काम आहे निसर्ग सांभाळायचं आपलं काम आहे नीट शिका काय शिकतोय ते बघा
आणि वन्य प्राणी हे आपले शत्रू नाहीत. आपल्या देवदेवतांनी त्यांना वाहन म्हणून स्वीकारलेलं आहे. हे सगळ्यांनी लक्षात घ्या. मग ज्यांनी देवतांनी स्वीकारले त्यांना ते आपले शत्रू होऊ शकतील का? नाही. मग त्यांची जागा जी आपण घेतो, तर बघा आपल्याला विकास जर करायचा तर आपण रस्ते बांधणार, आपण जंगलाच्या कडे जाणार, मोठे बिल्डिंग बांधणार, त्याचा प्राण्यांना त्रास होतोय ना. पण त्यांच्याबरोबर राहायला शिका. मग राहायला शिका म्हणजे काय? गगाला मिठी मारून बसायचं नाही, वाघाला मिठी मारायची नाही. तर त्यांना ज्या गोष्टी पाहिजे आहेत त्या आपल्याकडनं मिळवणे त्याचे प्रयत्न करा. घराजवळ घाण ठेवू नका, कुत्री ठेवू नका घराजवळ. घाण नसेल तर डुकरं येणार नाहीत, कुत्री येणार नाहीत. कोंबड्या तुमच्या असतील, गुरं असतील तर त्यांना फेन्सिंग मध्ये ठेवा, रात्री उडत सोडू नका. जिथं तुम्हाला माहितीये की बिबळ्या आहे, वाघ आहे, तर मुलांना सध्या एकट्याला बाहेर सोडू नका. काय रिस्ट्रिक्शन स्वतःला घालून घ्यायला लागतील ना. हे जर केलं तर आपण दोघं राहू शकतो. वन्य प्राण्यांनी एवढं आपल्याला दाखवून दिलेलं आहे की ते को एक्झिस्टन्स म्हणजे सहनिवासामध्ये त्यांचा विश्वास आहे. आपल्याला तो विश्वास ठेवायला पाहिजे. आणि तुम्हाला सगळं जमलं तरी ठीक आहे, नाही सगळं जमलं एक चांगला माणूस बना. कुठलंही निसर्गाची हानी होईल. आपल्याला एक म्हणतात बघा की तुम्ही तुमचा या संपूर्ण आयुष्यामध्ये जेवढा कार्बन फूटप्रिंट कमीत कमी ठेवा. म्हणजे उत्साहानं कार्बन सोडणार त्याला तुम्ही काहीच करू शकत नाही. पण बाकीच्या ज्या गोष्टी आहेत, प्लास्टिक वापरू नका, पाण्याचा कमी वापर करा, पाहिजे तेवढंच करा. घरात किमान आपल्याकडे कुंडीतून त्याच्यामध्ये तुळस लावा, पाणी देत जा झाडांना, पक्ष्यांना पाणी देत जा. म्हणजे निसर्गाप्रती तुम्ही जेवढं तुम्हाला जमेल तेवढं कराल, तेवढ्या गोष्टींनी एक चांगला माणूस बनाल. मला खात्री आहे आपण जर चांगला माणूस बनलो तर आपण आपोआप निसर्गाची सेवा करू. त्यासाठी प्रत्येकानं जाऊन झाड लावायची अजिबात. खरंच म्हणजे चांगला संवेदनशील माणूस म्हणताय त्या प्रकारेच मला असं वाटतं की चांगला संवेदनशील प्राणी एक प्रकारचा आपण बनायला पाहिजे. कारण प्राण्यांच्याकडे शिकण्यासारखी तीच एक मोठी गोष्ट आहे. आणि खूप साऱ्या गोष्टी आहे म्हणजे अजून खूप मोठी चर्चा करता येईल इतके मुद्दे सरांच्याकडे आहेत. त्याच्या आधी आम्ही खूप ऐकलं होतं सरांच्याकडनं किंवा त्यांच्या मुलाखती पाहिल्या होत्या. एक वेळेचं बंधन पाळतोय सर आणि आपण आता थोडक्यात इथं थांबतोय. आणि सर्वात महत्वाचं एक सगळ्यांनी एक संदेश सरांचा लक्षात ठेवा की काही नाही बनता आलं तर एक चांगला मनुष्य बना. ते बनण्यासाठी आपल्याला कुठलीही संपत्ती लागत नाही. खूप खूप धन्यवाद सर. नमस्कार. थँक्यू व्हेरी मच.